राजकुमार बाबुराव चिकटे, स्वतंत्र जिल्हा परिषद कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य। आज गवंडी बांधकाम आणि शेतकरी शेतमजूर इतर सर्व 21 क्षेत्रातील सेक्टरमधील काम करणारे कामगार यांचा मोर्चा आयोजित केलेला आहे। गवंडी बांधकाम संयुक्त कृती समिती विविध संघटनांचे पदाधिकारी आहेत, विविध संघटना यात सामील झालेल्या आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही कामगारांच्या समस्यांना वाच फोडावी या उद्देशाने आम्ही सरकारला आमची मुख्य मागणी आहे। सरकारने ऑनलाईन बंद केलेली आहे नोंदणी क्रमांक। सरकारने फक्त भांडे वाटलेले आहेत, त्यांच्या पोरांना शिष्यवृत्ती नाही, त्यांच्या घरकुलाचा प्रश्न आहे, त्यांच्या विम्याचा प्रश्न आहे, त्यांच्या पेन्शनचा प्रश्न आहे, त्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, त्यांच्या मेडिकलचा प्रश्न आहे, त्यांच्या दवाखान्याचा प्रश्न आहे। कामगारांच्या संघटना भरपूर साऱ्या आहेत। या सर्व संघटना आणि शासन बजेटमध्ये तरतूद करतात आणि बजेटमध्ये तरतूद त्याची अंमलबजावणी सोडतात आणि कामगाराच्या हक्काचा पैसा, त्यांच्या घामाचा पैसा इतरत्र वळवला जातो। कंत्राटदाराच्या चेकमधून 2% कापला जातो। तोच जर निधी यांना दिला किंवा यांच्या टॅक्सचा पैसा यांना सरकारने द्यावं। तेल घेतात, मीठ घेतात, गहू तांदूळ घेतात, हे सरकारच्या खात्यात टॅक्स म्हणून या लोकांचे पैसे जातात, पण यांचाच पैसा यांना द्यायला लागा। शासनाला आमचा इशारा आहे की बा शासनाच्या सर्वांगीण विकास, कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही तरतूद केलेली आहे ती तरतूद तुम्ही तत्काळ लागू करा, अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल। येत्या मार्च तुमचं बजेटचं अधिवेशन आहे, तिथे आम्ही पुन्हा मोर्चा काढू आणि हा इशारा मोर्चा तिथे आम्ही चक्का जाम करू। तिथे जर नाही तर दिल्लीला जाऊ आणि स्वतंत्र मजदूर युनियन, ट्रेड युनियन आहे आमचे दिल्ली, देशभरातील आमचे कामगार एक आहेत आणि देशातल्या सर्व कामगाराला एकजुटीचा आम्ही नारा दिलेला आहे। आणि सरकारला आमचा इशारा आहे, कामाचा पैसा काम करणाऱ्या कष्टकऱ्या लोकांना देण्यात यावा, त्यांचाच पैसा त्यांना देण्यात यावा ही आमची मागणी आणि त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, अन्यथा आमचा मुंबईत चक्काजाम करण्याचा इशारा आहे।